एक्स स्क्वेअरच्या सोबत सहगुणक नाही आहे, म्हणजे 1 पकडायचा असतो. आणि हे जे 54 आहेत तर हे रफ वर्कसाठी थोडी साईडला घ्यायचे. आता एक्झाममध्ये तुम्ही हे असं रफ वर्क केलं तरी चालतं. बघा +54 घेतलेत मी. आता याला फॅक्टराईज करायचं. फॅक्टराईज करणं म्हणजे काय, तर दोन संख्या अशा शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 54 येणार आहे. मग आता सहज आपण शोधू शकतो की बाबा मला माहिती आहे की 54 × 54. ओके, हे आपल्याला माहिती असतं. अजून काय, तर बघा विचार करून बघा, 8च्या पाड्यामध्ये 54 येतात का, तर बघू शकता तुम्ही 8 45, 8 × 48 आणि 8 7 56 होत आहेत, नाही येणार आहे. मग आता नेमके 54 येतात कशात, तर याचा नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला रिप्लाय करा. ओके, आता 6च्या पाड्यामध्ये जर आपण गेलो तर 6 × 5 = 30 होत आहेत, 6 × 6 = 36 होत आहेत. ओके, 6 × 7 = 42 होत आहेत, 6 × 8 = 48 होत आहेत आणि 6 × 9 किती होत आहेत, 54 होत आहेत. तर मी 6 आणि 9 घेतोय. ओके, 6 × 9 = 54 होत आहेत. आता जर समजा 54 आणि 1 ची जर आपण बेरीज केली, 54 आणि 1 ची बेरीज, तर ती 55 येते, की जे मध्ये आपल्याला 15 दिलेले आहे. या 15 आणि या दोघांची बेरीज जी आहे तर ती 55 व्हायला लागली आणि मध्ये आहे 15. तर हे जे आहे ना, तर हे कॅन्सल होणार आहे, कारण यांची बेरीज 55 यायला लागली, आपल्याला पाहिजे 15. ओके, आता जी खालची जोडी आपण शोधली तर त्यावर आपण थोडं फोकस करूया की नेमक्या खालच्या जोडीसोबत आपल्याला काय करता येईल. खालची जोडी म्हणजे कोणती, तर 6 आणि 9 वाला नंबर आहे ना. तर ही जी पेअर आहे तर याच्यासोबत आपल्याला हीच प्रक्रिया करून बघायची की यांची जर ॲडिशन केली तर किती येणार आहे आणि जर आपण याची सबस्ट्रॅक्शन केली तर ती किती यायला पाहिजे, तर ते बघूया. बघा थोडं फोकस करा बोर्डवर. आता जर समजा आपण याला जी साईन आहे तर ती प्लस असती आणि याला प्लस असती, तर 2 इंची ॲडिशन केली असती आणि ही जी ॲडिशन आहे तर ही आली असती 9 आणि 6 किती होत आहेत, 15 आणि मध्ये सुद्धा 15 दिलेले आहे. ओके, तर अशा वेळेस आपण काय करायचं, हे जे 15 आहे दिलेले 15 तर ते मायनस आहे, मग त्यामुळे आपण ग्रेटर नंबरला मायनस साईन द्यायची. ओके, आता या नंबरला सुद्धा मायनस साईन लागेल, कारण ज्यावेळेस आपण सेम साईन देऊ तर त्यावेळेस यांची ॲडिशन होईल आणि ॲडिशन येऊन मोठ्या संख्येचा जो चिन्ह आहे तर तो या ठिकाणी येईल, म्हणजे -15 उत्तर येईल आपलं आणि मध्ये पण -15च आहे. म्हणजे ही ती पेअर आहे कोणकोणती, -6 आणि -9, म्हणजे या ठिकाणी पाहिजे -6 आणि -9. ओके, तर हे आपण शोधलंय. आता याच्यासोबत फक्त आपल्याला x लावायचा आहे. यासोबत सहगुणक जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे x. आणि हे जे येतं अगोदरचं जे रफ वर्क केलेलं आहे मी, तर हे सुद्धा आता आपण थोडं खोडून टाकूया. ओके, आपल्याला जी पेअर मिळाली, जी जोडी आपल्याला मिळाली, तर त्याच्यासोबत फक्त आपण x घेणार आहे, कारण यामध्ये जे व्हेरिएबल आहे म्हणजे जो सहगुणक आहे, इंग्रजीतलं जे मूळाक्षर आहे तर ते आहे x. तर त्यामुळे सोल्युशन, मराठी मीडियमवाल्यांनी उकल असा एक शब्द मांडायचा आहे. मी या ठिकाणी सोल्युशन असा एक शब्द लिहितोय. ओके, आता सोल्युशन लिहित असताना बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला उदाहरण अगोदर जशाच्या तसं मांडायचं. x² - 15x + 54 म्हणजे 54 अधिक बरोबर किती, 0. ओके, आता x² खाली तर x² येणार आहे, कोणताच बदल नाही. मायनस, आता हे जे 15 आहेत तर 15च्या ऐवजी आपल्याला हे 2 नंबर मांडायचे, म्हणजे 15च्या ऐवजी हे 2 संख्या आपल्याला मांडायच्या. या ठिकाणी मी मांडतोय मी 6 याच्यासोबत लावतोय x, कारण 15च्या सोबत x आहे. -9 याच्यासोबत लावतोय x. आता या दोघांची ॲडिशन होणार आहे आणि ॲडिशन किती येणार, तर 15 येणार, प्लस किती, 54 आणि बरोबर किती, 0. ओके, आता यामध्ये तुम्हाला एकूण पद म्हणजे एकूण टर्म्स ज्या आहेत तर त्या किती दिसत आहेत यावर फोकस करा. 1 2 3 4 टर्म्स आहे, तर आपण 2 टर्म्सचा ग्रुप करूया. बघा, हा पहिला ग्रुप आणि हा सेकंड नंबरचा ग्रुप. ओके, फक्त ग्रुप केलाय मी. आता आपल्याला काय करायचं, यातला कॉमन जो आहे म्हणजे जो आपल्याला कॉमन दिसेल दोन्हीमध्ये तर तो बाहेर घेत चालायचा ब्रॅकेटच्या. आता हे जर मी बाहेर मांडलं तर या ठिकाणी मी देअरफॉरची साईन देतोय. बघा, या ठिकाणी एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे 2 वेळेस x आहे. एक्सचा स्क्वेअर म्हणजे x × x होत असतं, म्हणजे 2 टाइम्स x आहे. x² मीन्स, ओके, याचं मिनिंग होत असतं x². ओके, याला आपण x × x म्हणजे x² म्हणत असतो. मग x² म्हणजे 2दा x आला, तर त्यातला एक x आपण बाहेर काढूया. ओके, या पहिल्या 2 टर्म्समधला x आपण कॉमन घेतोय, त्याला ब्रॅकेटच्या बाहेर लिहितोय, तर त्यामुळे या ठिकाणी मी मांडतोय x. आता ब्रॅकेटमध्ये एक्सचा स्क्वेअर जो आहे तर त्या ठिकाणी राहणार आहे x, कारण x × x जर आपण करून पाहिलं तर बरोबर एक्सचा स्क्वेअर येतो. ओके, आता मायनसची साईन देतोय मी. या ठिकाणी हा जो 6 आहे हा ॲज इट इज मांडतोय आणि हा x जो आहे तर हा पण बाहेर काढलेला आहे ब्रॅकेटच्या. याला कंप्लीट करा. जर आपण याला जर मल्टिप्लाय करून पाहिलं तर वरच्या स्टेपमध्ये आन्सर मिळतं. बघा, x × x x² आणि x × 6 6x. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. एकदा मला नक्की रिप्लाय करा की हे जे मी तुम्हाला सांगितलं तर हे तुम्हाला समजलंय की नाही समजलं, म्हणजे आपण समोरच्या ज्या स्टेप आहे तर त्या अजून चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. येस ऑर नोचा नक्की एकदा रिप्लाय करा. बघा, आता समोर आता ही जी मायनस साईन आहे 6x आणि 9x मधली, तर ही मी या ठिकाणी घेतोय मायनस साईन. ओके, आता हे जे 9 आहे तर हे 9 मांडतोय मी. आता 9 मांडल्याच्या नंतर ब्रॅकेटमध्ये जो x राहिला तर तो ॲज इट इज मांडतोय मी. बघा, जर 9 जर x ला मल्टिप्लाय केला तर 9x होत आहेत, आहे वरती.
मायनस साईन बाहेर घेतल्यामुळे आतली साईन चेंज होणार आहे, त्याला मायनस साईन द्या, म्हणजे प्लसची काय झाली मायनस. आता या 9च्या ठिकाणी 54च्या ऐवजी मी 6 मांडतोय. आता हे 6 लिहिण्याचं कारण काय आहे, 6 का बरं मांडले, कारण हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट ऑलवेज सेम राहायला पाहिजे. बघा नम सक किती होत आहेत तर 54 होत आहेत, 9 6 आर 54 होत आहेत, तर त्यामुळे इथं 6 लिहिणंच गरजेचं आहे. म्हणजे 9चा आणि 6चा गुणाकार हा 54 येतोय, की जो वरच्या स्टेपमध्ये आहेच. आता जर समजा आपण काळजीपूर्वक जर पाहिलं तर यामध्ये 2 ब्रॅकेट जे आहेत ना मित्रांनो, तर ते सेम आलेले आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक करायला विसरले असाल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा, म्हणजे पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत तर हे नक्कीच तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता मी पुढची स्टेप घेतोय, तर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करता येईल, तर हे म्हणूनचं चिन्ह देतोय, देअरफॉरची एक साईन देतोय. बघा हे जे 2 ब्रॅकेट सारखे दिसत आहेत तुम्हाला, हे वाला ब्रॅकेट आणि हे वाला ब्रॅकेट आहे ना, सारखे येते, तर याला मी कॉमन मांडतोय x - 6. ओके, x - 6 मांडलंय. आता हा जो x आहे फर्स्ट नंबरच्या ब्रॅकेटमधला बाहेरचा x, तर तो घेतोय मी x, नंतर ही मायनसची साईनमध्ये आणि काय लिहायचं राहिलं तर 9 लिहायचं राहिलं, आणि समोर आपल्याला द्यायचं काय तर 0. आता 0 तर शेवटपर्यंत येत जाणार आहे, की जोपर्यंत समजा आपण ते नंबर शिफ्ट करत नाही तर तोपर्यंत 0 येतच जाणार. तर त्या 0कडं तुम्हाला सगळ्यात शेवटीच लक्ष द्यावं लागणार, की नेमकं 0चं काय करायचं. बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. परत मी सांगतोय तेच, की जर समजलं असेल तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. बघा आता 2 ब्रॅकेट जेव्हा आपण वेगवेगळे करतो तर त्यावेळेस आता ह्या ज्या स्टेप्स आहेत पुढच्या, तर त्या थोड्या साईडला मांडतोय मी. आता साईडला कशा बघा, या ठिकाणी मी मांडतोय x - 6 = 0. ओके, म्हणजे हा जो x - 6 आहे तर त्याला = 0 मांडलंय मी. आणि ऑर मध्ये मांडतोय, ऑर म्हणजे किंवा मांडायचंय मराठी मीडियमवाल्यांनी. आणि इकडे मी मांडतोय x - 9 = 0. ओके, आता हा जो 6 आहे तर हा शिफ्ट करा या साईडला, 0च्या साईडला, आणि यातला 9 शिफ्ट करा, फक्त साईन चेंज होईल. मग देअरफॉरची एक साईन लावतोय, x = काय येणार 6, आणि हे आपलं एक आन्सर मिळाला आपल्याला, x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली. ओके, आता ऑरमध्ये या ठिकाणी x राहिला, 9ला शिफ्ट केलं म्हणजे -9चा +9 झाला. आणि हे जे एक्झाम्पल आहे तर हे एक्झाम्पल अशा पद्धतीनं पूर्ण सॉल्व्ह झालं. तर हे एक महत्त्वाचं एक्झाम्पल की जे बोर्ड एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस दिसलं, आणि हे आता आपल्याला यायला पाहिजे. ओके, तुम्ही जर बोर्ड क्वेश्चन पेपर जर बघितला तर बऱ्याच ठिकाणी अशा टाईपचे एक्झाम्पल असतात. तर त्यामुळं या टाईपचं एक्झाम्पल जर बोर्ड एक्झाममध्ये आलं तर आता तुमचं काहीही चुकायला नको. आता जर समजा आपण यातलं महत्त्वाचं एक्झाम्पल अजून कोणतं आहे ते जर पाहिलं तर यामध्ये तुम्हाला सहज हे वालं जे एक्झाम्पल आहे 5 नंबरचं, तर हे एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, तर ते आपण सध्या घेऊया. बट तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर नक्की एकदा स्क्रीनशॉट घेऊन टाका, म्हणजे आपण 5 नंबरचं एक्झाम्पल कंटिन्यू करूया. ओके, तर याला मी थोडा आता रफ करतोय, तुमचा स्क्रीनशॉट हा घेऊन झालेला असेल. बघा आपण आता नंबर 5 वाला एक्झाम्पल घेऊया. आता नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. सुरुवातीला आता आहे की 2x². ओके, 2x² दिलेला आहे सुरुवातीला. नंतर मध्ये काय आहे तर -2x आहे. बघू शकता तुम्ही 5 नंबरचं एक्झाम्पल मी जोपर्यंत हे रफ करतोय तर तोपर्यंत तुम्ही जरा 5 नंबरचं जे एक्झाम्पल आहे तर त्यावर फोकस करा. सुरुवातीला आहे 2x², नंतर आहे -2x, नंतर आहे 1/2, आणि समोर काय दिलेलं आहे तर समोर आहे मित्रांनो 0. ओके, तर ते एक्झाम्पल आपण एकदा बोर्डवर मांडूया. बघा 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. 5 नंबरमध्ये सुरुवातीला आहे 2x², नंतर आहे -2x, नंतर आहे +1/2, आणि = आहे 0. बघा पहिल्या एक्झाम्पलमध्ये आणि या एक्झाम्पलमध्ये एक फरक आहे की यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे अपॉनमध्ये नंबर आलेला आहे. तर अशा वेळेस आपण काय करायचं, पूर्ण ज्या टर्म्स आहेत तर त्या 3 टर्म्स आहे 1 2 3. ओके, त्या फोकसवर तुम्ही थोडं कॉन्सन्ट्रेट करा. जो तुम्हाला येलो कलरचा फोकस दिसतोय स्क्रीनवर, की जो हलताना दिसतोय सध्या, तर त्यावर फोकस करा. आपण काय करूया, एक वाक्य मांडूया की 2ने गुणून, म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. सेमीवाल्यांनी मांडायचं आहे असं, आणि मराठी मीडियमवाल्यांनी मांडायचं आहे 2ने गुणून. ओके, मल्टिप्लाईंग बाय 2. आता जर 2 मी गुणलं तर मला काय काय मिळालं पाहिजे ते बघा. देअरफॉरचं एक साईन सुरुवातीला, तर याला जर आपण 2 गुणलं तर या ठिकाणी मी मांडतोय 2 × 2 म्हणजे 4x². का झाला समजला का एकदा नक्की रिप्लाय करा. 2 × 2 4x², 2 2ला गुणलं, मध्ये मायनसची साईन, परत 2 × 2 म्हणजेच काय 4x. ओके, प्लस आता 2 जर इथं आपण मल्टिप्लाय केला असता अशा पद्धतीनं तर 2 2 कॅन्सल झाले असते, म्हणजे काय राहिला असता 1, आणि = काय 0. म्हणजे जर आपण या ठिकाणी 2 जर मल्टिप्लाय केलं 3 नंबरच्या टर्मला तर 2 2 कॅन्सल, आणि जर समजा 2 0ला मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आहे. ओके, तर आता ते जे 2 मांडलेले आहेत मी वरती तुम्हाला समजण्यासाठी, तर ते थोडी मी रफ करतो या ठिकाणून. ओके, आता समोरच्या ज्या स्टेप आहे तर त्या नेमक्या कशा करायच्या आपल्याला, तर त्यावर फोकस करा. हा जो 1 आहे
कोणता 1 म्हणतोय मी, तर तो जो बरोबर चिन्हाच्या लगेच लागून आहे, तर त्या 1नं त्या एक्स स्क्वेअरच्या सोबतचा जो कोइफिशियंट आहे म्हणजे जो 4 आहे, तर त्याला मल्टिप्लाय करायचं तुम्हाला 1नं. मग 4 1 जार 4 होत आहेत. ओके, रफ वर्क करतोय मी या साईडला. मग आता 4 1 जार 4 म्हणजे 4 1 4 होत आहेत. हा 1 न घेतला ना, जसं अगोदर आपण 54 घेतले होते फर्स्ट एक्झाम्पलमध्ये, इथं 4 आलेत. याचं कारण काय, तर 4 1 4. आता 4चे अवयव पाडायचे, तर 4चे अवयव पाडत असताना काय करता येईल आपल्याला, यस राईट, काय बे एक बे, बे दुनी 4, 4 1 4 घेऊ शकता तुम्ही. पण 4 1 जर घेतला तुम्ही तर 4 आणि 1 यांची बेरीज 5 व्हायला लागली. मध्ये 5 आहे का, नाही. वजाबाकी केली तर 3 यायला लागली. मध्ये 3 आहेत का, नाही. मग 2 आणि 2 यांची बेरीज 4 होते, म्हणजे 2 आणि 2 योग्य नंबर आहे. ओके, आता याला जर मायनस साईन आहे तर या दोन्हीला आपण मायनस साईन देऊन टाकूया, कारण दोन्ही नंबर सारखे आले. आता फक्त याची मांडणी करायची. बघा सुरुवातीला तर आपल्याला लिहायचे आहेत 4x², नंतर मांडायचं मायनसची साईन. या 4x ऐवजी मला घ्यायचे 2x. कुठून घेतले मी 2x, तर हे आपण पाडलेले फॅक्टर्स आहे ना. नंतर परत -2x, नंतर +1 आणि इज इक्वल टू 0. आता ग्रुप करायचा आपल्याला. पहिल्या एक्झाम्पल सारखंच आपल्याला काय करायचं, याचे ग्रुप करायचे. आता ग्रुप जर केला तर या फर्स्ट 2 टर्मचा एक ग्रुप होणार आहे. ओके, आणि सेकंड 2 टर्मचा एक ग्रुप होणार आहे. आता यातला आपल्याला काय करायचं आहे, कॉमन घ्यायचं आहे. आता पहिल्या 2 मधून जर कॉमन घ्यायला गेलो तर या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 2 आहे. तर या 2च्या पाड्यामध्ये म्हणजे टेबलमध्ये 4 येत आहेत, म्हणून मी काय करतोय, तर सुरुवातीला 2 बाजूला लिहितोय 2. ओके, आणि x पण दोन्ही ठिकाणी आहे, तर त्यामुळे x पण बाजूला लिहिला मी. आता मला व्यवस्थित सांगा, समजा हा 4 आहे, यातला मी 2 बाहेर काढला, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की आतमध्ये काय राहिला. बघा तुमचं उत्तर 2च होतं का, तर कारण 2 2 जार किती होत आहेत 4, बे दुनी 4, कारण यानं याला मल्टिप्लाय करत असतो आपण. आणि आता हा x² आहे, एक x बाहेर घेतला आपण म्हणजे एक x बाकी राहिला. ओके, म्हणजे 2x राहिलं. नंतर मायनसची साईन. आता हा जो 2 आहे, हा 2 तर बाहेर काढला आणि x पण बाहेर काढला, म्हणजे हे पूर्ण बाहेर काढलं आपण हे वालं. मग त्यामुळे या ठिकाणी राहिला 1. याला कंप्लीट करा. ओके, हे झालं फर्स्ट ब्रॅकेट. आता मायनसची साईन. आता या दोन्हीमध्ये कॉमन घेण्यासारखं काहीच नाही, कारण इकडे 1 आणि इकडे 2x आहे. मग अशा वेळेस 1 कॉमन घ्यायचा असतो. आणि हे जे ब्रॅकेट आहे तर हे ॲज इट इज येतच असतं, हे आपल्याला माहीतच आहे. फक्त आता व्यवस्थित याचं मल्टिप्लिकेशन वर भरतं का, तर ते आपण करून पाहू. बघा 2 न x ला मल्टिप्लाय केलं 4 झाले, आणि x × x x² झाला. नंतर या 2 न या 1 ला मल्टिप्लाय केला तर 2 1 जार 2. बघा वरती 2 1 जार 2 आहेतच, आणि हा x याच्या सोबतचा. आता या 1 न मल्टिप्लाय करा. 1 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन 2 येणार आहे की जे वरती आहेच, आणि 1 1 जार म्हणजे एक किती होतात, एकच. ओके, मायनस साईन कोणती झाली, प्लस झाली. नेक्स्ट स्टेप. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, तर जे ब्रॅकेट आहेत सारखे दिसणारे तर ते मांडायचे आहेत कॉमन. मग आता सारखे दिसणारे ब्रॅकेट आहे 2x - 1. ओके, आणि नंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये मांडायचा, पहिल्या याच्यातला मांडायचा 2x, नंतर घ्यायची मायनसची साईन, नंतर घ्यायचा 1 आणि समोर टाकायचा 0. ओके, आता जर समजा ब्रॅकेट आपल्याला इथपर्यंत आपण आलो, मग आता 2 ब्रॅकेट आले म्हणजे प्रत्येक ब्रॅकेट समोर आपल्याला 0 घ्यायचा. मग आता हे घेतोय मी की 2x - 1 इज इक्वल टू 0 और 2x - 1 इज इक्वल टू 0. ओके, आता नंतर हा जर 1 मी शिफ्ट केला तर या ठिकाणी मला मिळत आहेत 2x इज इक्वल टू 1 और या ठिकाणी पण मला मिळत आहेत 2x इज इक्वल टू 1. आता या 2ला या साईडला घ्या. आता 2 जर या साईडला घेतला तर इथं काय राहिला, x, आणि समोर 1 तर आहेच, आणि 2 हा आपणमध्ये जाणार, कारण 2 × x म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, आणि तो त्यामुळे तो भागाकारात गेला. तर हे झालं एक आन्सर. और हेच आन्सर या साईडला येणार आहे 1/2. तर हे कंप्लीट झालं एक्झाम्पल. तर हे 2 एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेटमधले की जे बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकतात, तर हे तयार करा चांगले. ओके, चला आज आपण थांबूया.